नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे? मस्त मजेत आहे का? बरे आहे ना सगळे? आम्ही बरे आहे. तुम्ही कसे आहे? आम्ही पण एकदम सुखात आहे. मस्त जीवन जगतोय. आता ही वर्ष संपणार आहे तर 31 डिसेंबरला कुणी सुद्धा झोपू नका, नाही तर डायरेक्ट पुढच्या वर्षी उठचाल. मग उठू दे ना, पुढच्या वर्षी उठायचं तर उठू दे. बरं, तुझं आयुष्यच म्हणते, ही वर्ष कसं गेलं? छान, ओके. तर मला सांगा मैत्रिणींनो, तुमचं वर्ष कसं गेलं? कोणाचं आनंदात गेलं असेल, कोणाचं दुःखाचं गेलं असेल, कोणाचं कसं कसं मला माहित नाही, पण माझं चांगलं गेलं. तुमचं कसं गेलंय कमेंटमध्ये सांगा. एक नंबर गेले. आणि एक विषय आहे, आज आहे 31 डिसेंबर, बरोबर आहे? मग काय पार्टी बिर्टी तुझ्याकडे असतं माझ्याकडे असतं? तू द्यायचीस ती पार्टी का? मी काय उक्त घेतलंय? तरी पण तूच द्यायचीस ती पार्टी. हायला, हे बरं आहे आपलं. येऊ नको म्हणलं तर कुठल्या डब्यात बसू? अरे जा की तिकडं किचन मध्ये जा. पार्टी घे म्हणून पातेल्यावर भांडी पडले, जा कसं नाही जा. उठ. कोण आहे? कोण आहे? हा बघा, भांडी कसं म्हणल्यावर कोण आहे? तू कोण आहे? हायस कोण तू? चालली मी आता निवांत झोपणार आहे. 31 डिसेंबर आहे आज. पुढच्या वर्षी उठायचं आहे मला, म्हणून झोपणार आहे. का? दारू पिली काय? बरोबर बोलली. ते दारूवरनं एक विषय आठवला. आज फुल जल्स लोकांची मस्त एन्जॉय पार्टी चालू आहे बघा. दारू हा विषय त्यांच्या आवडीचा आहे. एखाद्या वेळेस बायको आयुष्यात नसली तरी चालेल, जांभळे देऊ नको का, पण दारू महत्वाची आहे. बरोबर आहे का नाही? मला काय म्हणायचंय, दारू तुम्ही प्या, पण कशी प्या? कामावरनं सुटल्यानंतर घरी आणा, बायकोला जेवायला सांगा बनवायला, तिनं स्वयंपाक बनवेल. मग स्वयंपाकाच्या अगोदर एक ग्लास हाना, होय बरोबर आहे का नाही? हा ना, फेकून म्हणजे प्या आणि मग जेवण करा आणि मग आराम करा. ही एकदम सभ्य लोक जे आहेत का नाही, ती अशी दारू पिते ते. आणि फुल पेताडी दारू कशी पिते तुम्हाला सांगते. क्वार्टरवर क्वार्टर घी क्वार्टर पेते ती आणि दारूच्या दुकानातच बसते ती आणि वरनं त्याच मालकाला दरडावून बोलते ती, आणरा हे आणरा ते आणरा. म्हणजे काय तुमच्या बापाचं दुकान आहे का? लगा म्हणजे तुम्ही दारू प्या ती प्या आणि वरनं तुम्हाला घरी पण नेऊन सोडा. म्हणजे काय आम्ही काय उक्त घेतले काय? तुझं दुकान आहे? तुझं दुकान आहे कुठं आहे सांग? इथं वड्याच्या पलीकडे आहे. नाही म्हणजे असं मला म्हणायचंय. आता त्या दिवशी बघा, आम्ही मोहोळवरून येताना एक दारुडं त्या स्टँडवर बसलो होतं मध्येच, जसं काय त्याच्या बापाचं स्टँड आहे. तू जांभळे देऊ नको का? जातो इकडं. जांभळ्यावर जांभळ्या द्यायला लागली. झोप लागली मला, म्हणले झोप. झोप चल, झोप इथं झोप. नको झोप. तर तुम्हाला सांगते, जा निघ. ती पार्टी घास, ती भांडी घास. भांडी घास. तर मला चढली वाटतं ना, घेताच काय गपक्या ग. तर तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, काय विषय झाला माहिती का? आम्ही मोहोळवरून दिवाळीच्या बहुतेक भाऊबीजेच्या दिवशी आम्ही येताना एक किस्सा घडला. तिथं एक दारुडं माणूस का नाही स्टँडच्या मध्येच बसलं होतं. असं बसलं होतं जसं काय त्याच्या बापाचं स्टँड आहे. असं दम देऊनच बोलायचं सगळ्यांना, दम देऊनच मला लय हसायला आलं त्याचं बघून. मला इतकं हसायला आलं ना. आता आपण तरी, आणि पूर्ण चिखलात लोळलेलं होतं, पूर्ण चिखलात लोळलं. मग तिथले एक 2-3 जण आले आणि त्याला उचलून साईडला हे केलं, सोडलं. तरी पण ती काय करायचं, यायचा. मग त्याला खवळली का नाही 2-3 जण, मग तेव्हा ती गेलं निघून बघा. तेव्हा लय हसायला आलं. आणि ते विषय झाला बाजूला. आणि तुम्हाला सांगते, इथं अकलूजमध्ये मंड्याला गेली तर रोडच्या पलीकडं निवांत बिचारा असा निवांत झोपलाय बरं का, दारू पिऊन. जसं काय काहीच टेन्शन नाही हो दारुड्या लोकांना, खरंच काही टेन्शन नाही. आयुष्यपत तुम्हाला सांगते, आत्ता 31 डिसेंबर आहे आज. तुम्हाला सांगते किती जण दारू पिलेले असतील आणि कुठं पडलेले असतील सांगू शकत नाही. तेच म्हणायचं तुम्हाला, आहे का नाही? हेकडच्या रोडच्या कडेला गाडी एकीकड, माणूस एकीकड. गर्दी झाली आता बघितलं मी पुढं. हॉटेलमध्ये होऊ दे, पण बरं इथं काही तसलं नाही म्हणून बरं आहे, एकदम शांत.
आमच्या एरियामध्ये बरं का. आता तुम्हाला सांगते, दारूच्या दुकानापाशी जाऊन तुम्हाला दाखवलं असतं व्हिडिओ कॉल करून, व्हिडिओ कॉल करून आपलं व्हिडिओ काढून दाखवलं असतं हो तुम्हाला. मी पण काय दारू पेलेन करायला लागली कोणास ठाऊक. मारली काय 15 मीटर. मग काय तर तिथं जाऊन व्हिडिओ काढला असता, तुम्हाला दाखवलं असतं. मंदिरात कशी गर्दी असते, रांगेत उभा राहून तशी गर्दी आहे तिथं. रांगेत उभा राहून दर्शन घेतल्यासारखं त्या दारूवाल्यांचं असं झालंय. त्यांचा किती धंदा होता सुद्धा. आणि त्यांची चर्चा काय असते माहिती का? बरं, तो किती घेणार? 2. आयुष्य 2 काय 2? तुझी त्याला किती घेणार? अयो, तुम्हाला सांगते, जाताना चौघ असते ती. जाताना चौघ असते ती, पण येताना 3च मोजते ती. म्हणजे जी मोजते त्याला धरतच नाही ती. 1 2 3 लोक चौथं कुठे गेलं रे, चौथं कुठे गेलं रे असं करते ती. पण ती स्वतःला कुठं समजत आहे. दारू पिल्यावर असं माणसं चंद्रावर जाते, चंद्रावर. ओ मग चंद्रावर जाते ती, तुला माहित नाही? विचार घे, बरोबर आहे का ना मैत्रिणींनो? कोण कोण तुमच्या घरी दारू पिते ती मला सांगा कमेंट मध्ये. कारण माणसं दारू पिली, दारू पिली काय बडबड करतेली सांगता येत नाही. एवढं डेंजर बडबड करते ती. पण दारू तेवढीच हानिकारक आहे, तुम्हाला खरं सांगते. संसार पूर्ण वाटोळ होतोय दारूमुळं. दारू पिऊन यायचं, लेकरा बाळांना हाणायचं, बायकोला हाणायचं, घरातले वस्तू न्यायच्या, इकून यायच्या, त्याची येऊन परत दारू प्यायची, परत तेच 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 कुटाणा. असे कितीतरी किस्से घडले ते. तुम्हाला सांगते, घडले नाही ते आमच्या पण आयुष्यात झालेल्या गोष्टी आहेत. कारण आमचे पण पप्पा खूप दारू प्यायचे, खूप हाणायचे, आम्हाला हाणायचे, मम्मीला हाणायचं. आमच्या आईचं डोकं तरी लय वेळा 2-3 वेळा तरी फुटले. असे दगडं फेकून घालायचे पप्पा. असं कुठं पण पडायचं, आम्ही उचलून आणायचो. घरातले वस्तू विकायचं, काही पण असं. म्हणजे खूप, म्हणजे दारुड्या लोकांचं जीवन म्हणजे खूप कठीण असते. आणि मेन म्हणजे ज्या बायका त्या घरात राहते ना, त्यांचं तर आयुष्य खूप खराब असते. कारण काय होते, ही दारू पिऊन कधी येणार, त्याच्यानंतर ना त्याची बाजीरावी होणार, त्याला गरम गरम जेवायला द्यायचं, ती जर नाही आवडलं तर फेकून द्यायचं, अन्नाचा नासाड करायचा. हे असल्या गोष्टी हो, लय म्हणजे लय वाईट. परत लेकरा बाळांचं उघड्यावर, म्हणजे असं सगळं संसार इकडं तिकडं सगळा. लेकरा बाळांना बघायचं नाही, लेकरा बाळांना खायला आणायचं नाही. हे असं दारुडे लोकांचं काय खरं असते हो. म्हणून सांगते बाबांनो, संसार सगळं बघून करायचं असतोय. तुम्हाला प्यायची ना, घरी आणा, खावा प्या, आणि मग पिऊन तुम्हाला काय करायचं ते का, फक्त प्रमाणानुसार. एवढं पण नका पिऊ की जेणेकरून तुम्ही त्या गटरीत पडचाल आणि म्हणचाल, होय ग वरनं पांघरून टाक, झोपलोय मी आता. असं काय करू नका काय. आणि काय लोक काय करते ती, सकाळी जाताना सांगते ती, ए बायको तुझी शपथ घेऊन सांगतो, मी आजपासून दारू पिणार नाही. दारूच्या मातीला, म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाच्या मातीला सुद्धा जाणार नाही. पण संध्याकाळी काय होते, डुलत 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 डुलत. ती नागोबा कसा डुलत, नागिन नाही, नागोबा डुलत कसा येतो तसं डुलत डुलत. स्वतःच्या घरात नाही जायचं, शेजारीच्या घरात जायचं. होय ग दारूगड, मग तिने कानाखाली आणली की लगेच उतरते. असं आहे काम. यूट्यूबला, इन्स्टाला, फेसबुकला असले व्हिडिओ बघता का नाही दारुडे लोकांचे. फक्त मी असं काही चेष्टेनं नाही सांगत आहे, सिरियसली पण सांगते, थोडीशी कॉमेडी पण करते, जेणेकरून तुम्ही बघा आणि हसा. एवढंच माझं म्हणणं आहे. आणि आज 31 डिसेंबर आहे, तर आपल्या फॅमिलीला बाहेर नेणं होत नसेल तर घरात आणा, पार्टी करा, खावा, मस्त एन्जॉय करा, सगळेजण मिळून राहावा. आणि कोणाला बाहेर जायचं असेल पार्टी करायला तर बाहेर जावा ऑल फॅमिली बरोबर. त्यांच्याबरोबर 2 घास सुखाचे खावा आणि मस्त एन्जॉय करा. आणि पुढचं आयुष्य कसं येते कसं नाही हे तुम्हाला पण माहीत नाही, मला पण माहीत नाही. कारण एका क्षणाचा प्रश्न असतोय. 5-5 मिनिटाला कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं आयुष्य आहे चांगलं जगा, बरोबर आहे का नाही. आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. माझ्याकडून हॅपी दिवाळी, सॉरी हॅपी न्यू इयर. नाही तुला चढलीच असं मला वाटतंय.
लागली झोप. काय हिला काय झालंय, सकाळी ट्युशनला जाती, परत येते लगेच शाळेत जाती. तरी आज बरं हा महिना अखेर असल्यामुळं जरा लवकर आले. वर्ष अखेर. हां तेच वर्ष अखेर असल्यामुळं लवकर आले आणि झोपली नाही दुपारी, त्यामुळं आता झोप लागली हिला. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि जे काही गोष्टी बोलल्यात ती ध्यानात ठेवा. जर काही चुकलं असेल तर सॉरी. पण माझं एवढंच म्हणणं आहे की दारू पिऊ नका भावांनो, दारू पिऊ नका, दारू चांगली नाही. काय हा व्हिडिओ खास करून जेंट्स लोकांनी सगळ्यांनी आवर्जून बघावा माझा व्हिडिओ. हा आहे का नाही. तर चला हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि नवीन वर्षाचं वेगळं काही बघायचं असेल तर नेहाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला पुढच्या वर्षी करा. विसरू नका. पुढच्या वर्षी नाही हो, आत्ताच करा लगेच. करा पटकन करा. आत्ता करा. आत्ता करा हो, आत्ता करा. बरं आता करा. 31 हा. डिसेंबरचं शुभ मुहूर्तावर. हा तर चला बाय.